नमस्कार आणि रामराम मंडळी, अलिबागच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। पार्ट 1 तर तुम्ही बघितलाच असेल आणि बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। खूप सारी धमाल केली आहे आम्ही आणि पार्ट 2 सुद्धा एन्जॉय करा। स्टे ट्यून। अलिबागला आणि वॉटर स्पोर्ट एन्जॉय नाही केलं असं होच नाही शकत। सो आम्ही ट्राय करत होतो बनाना राईड। खूप मज्जा आली, तुम्ही बघू शकता पुढे। आम्ही खूप एन्जॉय केला या राईडमध्ये, खूप हसलो, मजा मस्ती, वा वा। Hey, sweetie, sweetie. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone. Think back to the night that we met, jumping in the pool, talk to you, dripping wet. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Wind in my hair and the sand in my shoes. Could've chosen anyone but I choose you. Hop back in your car, top down. There's no stopping us, cause we own this town. Never knew I could have such fun. Never thinking you would be my number one. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Jump in your car and we drive to the beach. The sun was setting, it was just you and me. Wind in my hair and the sand in my shoes. Could've chosen anyone but I choose you. आम्हाला त्या बोटमनने आधीच विचारलं होतं की समुद्रामध्ये राईड क्रॅश करायची आहे की नाही, तर त्याला आम्ही निव्वळ नाही सांगितलं होतं। परंतु आमच्या हर्षूच्या अंगातले किडे त्याने त्याला परस्पर हो सांगून दिला आणि त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांना एवढं सगळं भोगावं लागलं। आम्हाला समुद्रात उलट करून दिलं। तुम्ही बघू शकतात किती हाल झाले होते आमचे तिथे। बट इट्स ओके, त्यालाच एन्जॉय म्हणतात आणि ह्या माणसाच्या अंगात खूप जास्त मस्ती आहे आणि याच्यामुळेच आम्हाला ते भोगावं लागलं। स्टे ट्यून। एक नंबर होती, एक नंबर। यानी जा टेम्पा में एक्सीडेंट कर देता हमने। हर्षू काय चालू आहे तुझं? गोपी नको रे, वॉलेट आहे ना।
शी घालेर रे. इकडे हे दोघं मुलं माती माती खेळत आहे आणि इकडे व्हिडिओ शूट चालू आहे. तिकडे निसर्गाचा आनंद घेतला जातोय आणि अगं बाई ग डोळ्यात पाणी गेलं ग बाई. आपण दोघं आम्ही खूप एन्जॉय केला आहे. सो आता अजून पण ते लोक राईड करतायत. मनसोक्त पाण्यात खेळून झाल्यानंतर आता आम्ही परत चाललोय. मोकळ्या काय म्हणत होता तू? पहिली ते पूर्ण करत बरं. काय म्हणत होता? डोळा कोणाच्या डोळ्यात येतं? काय लोकांच्या आता डोळ्यात येईल. आपण एवढी ट्रिप करतोय तर लोक म्हणजे टिपिकल कोणते लोक म्हणजे तुला काय म्हणायचं एक्झॅक्टली? यू मीन आता बघ. आय मीन असतं रे ते. बोल जाऊ द्या. अरे त्यांनी साखरी शिक्षण घेतलंय. जाऊ द्या त्याच्या परीने तो बरोबर बोलतोय. बोल बेटा बोल. सेमी इंग्लिश होतं. बोल ठीक आहे बोल. यू मीन कंटिन्यू. अगं म्हणजे आता फॅमिली मध्ये समजू शकता. आता सकाराम ग्रुप मध्ये आपले किती जण आहेत बघितलं. आता सगळ्या म्हणजे इथला मजा मारतोस कोणी वाईट नाही बोलणार. पण इथला मजा मारतो यामच नजर लागीच. कळालं का तुम्हाला? नंतरची ट्रिप नाही होणार म्हणून जास्त टेलिकास्ट करायचा नाही. हे पहिले तू लक्षात ठेव. समजतं मग या दिन येतात का? तू कोणतं बाबा म्हणून जायला नाही त्या 3 इयरच्या स्टेटस बिटस टाक असतो. आपल्यात कोणी स्टेटस टाकत नाही फिरायचं. डायरेक्ट सुटीच्या ब्लॉग मध्ये बघता. बीच मध्ये मन भरलं नाहीये तरी आता हे लोक इथे स्विमिंग करताय खेळताय. हा गोपी दादा आणि ती दीदी. गाणं म्हणा. आता आम्ही सगळेजण फ्रेश होऊन डिनर साठी चाललो आहोत. हर्षू स्विमिंग पूल मध्ये मज्जा केली. खूप मज्जा केली आम्ही स्विमिंग पूल मध्ये. आणि आता आम्ही खूप थकून गेलोय. आता आम्ही जेवण करू आणि मग थोडीशी मज्जा मस्ती करू आणि मग आजचा दिवस एंड करू. हर्षा इकडे बाय. हर्षा आणि आपण खाली आम्ही जिकडे स्टेला होतो तिकडे ही पूर्ण ब्रह्मा म्हणून हॉटेल होती. हॉटेलची टेस्ट एक नंबर होती. छान होती. तुम्ही सुद्धा गेल्यावर ट्राय करू शकता.
आणि नेहमीप्रमाणे बेस्ट पार्ट ऑफ द ट्रिप की हॉरर गोष्टींचं डिस्कशन करणं, जे की आम्ही कधीच ड्रॉप करत नाही. एव्हरी टाईम आम्ही रात्री झोपताना हॉरर डिस्कशन करूनच झोपतो. आम्ही या बेडमधल्या गाद्या काढून घेतल्या आहे, कारण आमचं हॉरर डिस्कशन झालं ना, तर आम्ही सगळी घाबरून गेलो. सगळ्यांनी हॉलमध्ये गाद्या टाकल्या अशा. अजून एक गादी आणतो आम्ही वरून.